राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं तहसील कार्यालय लोणार समोर या ठिकाणी धरणे आंदोलन धरण्यात आलेलं आहे। नुकतंच आपल्या सर्वांना माहीत आहे की जे नीट परीक्षा झाली त्यामध्ये फार मोठा घोटाळा झाला आणि या घोटाळ्याबाबत सर्वांची अशी इच्छा होती की धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी राजीनामा द्यायला हवा, पण हे सरकार इतकं निगरगट्ट झालंय की त्या राजीनाम्याबाबत तर बोलत नाही, उलट जे विद्यार्थी जंतर मंतरवर जमा झाले आहेत त्यांच्यावर लाठीचार्ज झाला, कित्येक विद्यार्थी त्या ठिकाणी जखमी झाले। तर या अशा क्रूर सरकारचा निषेध करण्यासाठी आज सर्व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, अध्यक्ष सर्व या ठिकाणी आम्ही जमा झालेलो आहोत। या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी या सरकारच्या या धोरणाचा आणि या कृतीचा या ठिकाणी निषेध करतो। आपल्या सर्वांना माहीत आहे हे बीजेपी सरकार आल्यापासून आतापर्यंत जे काही एक्झाम झाल्या त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळ झालेला आहे आणि कुणावरही या आजपर्यंत कारवाई झालेली नाही। तर आम्ही आणि त्याचा विरोध करण्यासाठी जंतर मंतरवर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जमा झालेले आहेत। तर आपण बघितलं, सर्वांनी बघितलेलं आहे की टीव्हीवर बातम्यात बघताय आपण आणि सोशल मीडियावर देखील बघताय आपण की सदरू जे विद्यार्थी त्या ठिकाणी बसले होते त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज झालेला आहे आणि आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी तसेच खरगे साहेब हे ते आपल्या सर्व खासदारासह त्या ठिकाणी गेले असताना त्यांना देखील कारवाईला सामोरे जावं लागलं। त्यांना त्या ठिकाणी उचलून नेऊन जेलमध्ये बंद करण्यात आलेला आहे। या सर्व कृतीचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी हे धरणे आंदोलन करण्यात आलं आहे। तर मी साहेबराव पाटोळे यांना विनंती करतो कृपया त्यांनी या ठिकाणी आपलं मत व्यक्त करावं।